पाहूया 25 मिनिटं 50 बातम्या। राज्यभरामध्ये मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी होतीये। शिवरायांचं जन्मस्थळ असलेल्या किल्ले शिवनेरीवर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। शिवाई देवी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा शासकीय अभिषेक जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते संपन्न झाला। त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या हस्ते शिवरायांचा पाळणा सोहळा संपन्न झाला। त्यानंतर शिवनेरीवर काही साहसी आणि मर्दानी खेळांची प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली। शिवनेरीवरच्या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील उपस्थिती लावलेली होती। यावेळेला त्यांनी छत्रपती शिवरायांबद्दल गौरवोद्गार काढले। अन्यायाच्या विरोधात संघर्ष करायला हवा। जेव्हा लढाई देव, देश आणि धर्मासाठी असते त्यावेळेला अन्याय करणाऱ्याला तुम्ही पराभूत करू शकता हे महाराजांनी दाखवून दिलं तर शिवरायांचा जय जयकार कायम होतच राहणार असं देखील फडणवीस म्हणाले। महायुती सरकारचं किल्ल्याच्या कामामध्ये लक्ष आहे। पुरातत्व विभागाच्या कलानं जावं लागतं असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलं। किल्ल्यांसाठी 83 कोटी रुपयांचा खर्च केला असून आणखी खर्च लागला तरी त्या करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत अशी माहिती सुद्धा अजित पवारांनी दिलेली आहे। दिल्लीमधल्या महाराष्ट्र सदनात शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला। या निमित्तानं संभाजीराजे छत्रपती आणि माजी मंत्री राम शिंदे तसंच निवासी आयुक्त देखील सहभागी झाले होते। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं पंतप्रधान मोदींनी शिवरायांना मानवंदना दिलेली आहे। शिवाजी महाराज हे दूरदर्शी नेते, असामान्य योद्धा आणि सुशासनाचे प्रतीक होते अशा शब्दात पंतप्रधानांनी शिवरायांना वंदन केलंय। शिवाजी महाराजांची महती सांगणारा एक व्हिडिओ सुद्धा पंतप्रधान मोदींनी पोस्ट केला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं अमरावती मध्या प्रहारच्या वतीनं शिवभीम मॅरेथॉन स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं। यावेळेला आमदार बच्चू कडू आणि पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवला तर बच्चू कडूंनी हातात मशाल घेत शिवटेकडीवरील शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन केलंय। रायगडावर शिवजयंतीचा उत्साह शिगेला पोहोचलाय। किल्ले रायगडावर शिवाजी महाराजांच्या राजदरबारात पूजेचं आयोजन करण्यात आलं। यावेळेला खासदार सुनील तटकरे आणि आमदार अनिकेत तटकरे उपस्थित होते। शिवरायांच्या जयंतीच्या निमित्तानं संभाजीनगरमधल्या मुख्य क्रांती चौकात शिवजयंतीचा उत्सव साजरा करण्यात आला। यावेळेला आकर्षक अशी फुलांची सजावट करून मंत्री भागवत कराड, माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि कल्याण काळे यांनी शिवाजी महाराजांची आरती देखील केली। अहमदनगरमध्ये शिवजयंतीचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालत मिरवणुकीला सुरुवात झाली। या मिरवणुकीमध्ये खासदार सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांनी सहभाग घेतला होता। जळगावात शिवजयंतीच्या मिरवणुकीमध्ये मंत्री गुलाबराव पाटील आणि मंत्री गिरीश महाजन यांनी ठेका धरला। ढोल ताशांच्या गजरात दोन्ही मंत्र्यांनी मनमुराद डान्स केला। जळगावात शिवजयंतीचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय। महाराष्ट्रातल्या शिवाजी महाराजांच्या एकमेव शिवराजेश्वर मंदिरात मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली। यावेळेला राज्यातल्या कानाकोपऱ्यातनं मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते। ठाकरे गटातले आमदार वैभव नाईक यांनी सुद्धा महाराजांचं दर्शन घेत शिवजयंती साजरी केली आहे। लातूरमध्ये शिवजयंतीचा मोठा उत्साह पाहायला मिळाला। ढोल ताशांचा गजर आणि शिवछत्रपतींची वेशभूषा करण्यात आलेली होती। यावेळेला भव्य मिरवणूक काढण्यात आली आणि या मिरवणुकीमध्ये सर्वांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेत जल्लोष केला। बीडच्या माजलगावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकाला दुग्धाभिषेक करण्यात आला। यावेळेला मोठ्या संख्येनं शिवप्रेमी उपस्थित होते। शिवाजी महाराजांच्या जयघोषानं इथला परिसर दुमदुमून निघाला। शिवजयंतीच्या निमित्तानं भाईंदर पूर्वेकडच्या अभिनव विद्या मंदिर शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी किल्ले बांधणी स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती। विद्यार्थ्यांना किल्ल्यांचं महत्त्व कळावं आणि किल्ल्यांबद्दलची माहिती मिळावी म्हणून या स्पर्धेचं आयोजन झालं। यावेळेला विद्यार्थ्यांनी 22 किल्ल्यांची उभारणी केली। साताऱ्यातल्या किल्ले अजिंक्यतारा इथं शिवजयंतीच्या निमित्तानं मशाल महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। यावेळेला साताऱ्यातल्या हजारो शिवभक्तांनी या मशाल महोत्सवात सहभाग घेतला। हजारो मशालींनी अजिंक्यताराचं रूप बदललेलं होतं। आणि आता आपण सुरुवात करूया 25 मिनिटं 50 बातम्यांना।
राज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्या दरम्यान शिवतीर्थवर भेट झालेली आहे। जवळपास 1 तास या दोघांमध्ये चर्चा झाली। या दोघांच्या भेटीनंतर मनसे महायुतीमध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलेलं आहे। राज ठाकरेंनी थेट निवडणूक आयोगाला इशाराच दिलेला आहे। शिक्षकांनी निवडणुकीचं काम करू नये, त्यांच्यावर कोण कारवाई करतो हे मी पाहतोच, असं वक्तव्य राज ठाकरेंनी केलंय। माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांना पक्षात आणल्यानंतर आता राष्ट्रवादी शरद पवार गटातल्या एका बड्या नेत्याला पक्षात आणण्याच्या भाजपच्या जोरदार हालचाली सुरू आहेत। त्यातच त्यांचा पक्षप्रवेश देखील लवकरच होणार अशी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे। मराठा आरक्षणासाठी उद्या विशेष अधिवेशन बोलावणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे। कोणत्याही समाजावर अन्याय करणार नाही, शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करणार असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलंय। अधिवेशनाआधी मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे आणि या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल मांडला जाणार आहे। मराठा आरक्षणाबाबत काही विषयांवर मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे। कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही, मराठा समाजाला तात्पुरतं नाही तर टिकणारं आरक्षण द्यायचंय। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे सगळ्या समाजाला न्याय देण्याचेच प्रयत्न सुरू आहेत, त्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात उद्या ठराव केला जाईल असं वक्तव्य मंत्री गिरीश महाजन यांनी केलंय। पक्षानं जर आदेश दिला तर चंद्रपूर लोकसभा लढवणार असल्याचं मोठं विधान विजय वडेट्टीवार यांनी केलेलं आहे। पक्षाचा आदेश हा अंतिम आदेश असल्यानं आपली तयारी राहील, मला कुठेही निवडणूक लढवण्यास सांगितलं तरी मी तयार आहे असंही ते म्हणाले। त्याचबरोबर 400 पार म्हणायचं आणि दुसऱ्यांचे नेते पळवण्याचं काम सुरू करायचं असं म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधलाय। सातारा मतदारसंघावरनं आता संघर्षाची शक्यता व्यक्त होतीये। यंदाही पुन्हा राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील विरुद्ध भाजपचे उदयनराजे अशीच लढत रंगणार असल्याचं चित्र दिसतंय, कारण यंदा देखील लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची इच्छा असल्याचं खासदार उदयनराजेंनी म्हटलेलं आहे। लोकसभा लढण्याची माझी इच्छा आहे, मी अपवाद नाही असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे। दोनशे आमदार असून सुद्धा त्यांना आमच्याकडचेच लोक लागतात, आमच्या लोकांची चर्चा त्यांच्यामध्ये कायम असते, याचा अर्थ आमच्यात दम आहे असा टोला खासदार सुप्रिया सुळेंनी भाजपला लगावलाय। तर ही लढाई वैयक्तिक नाही, स्वाभिमानाची आहे, त्यामुळे सर्वांनी कामाला लागावं अशा सूचना देखील सुप्रिया सुळे यांनी कार्यकर्त्यांना केलेल्या आहेत। जरांगेंच्या उपोषणाचा आजचा 10वा दिवस आहे। 10 दिवसानंतर सुद्धा जरांगे त्यांच्या उपोषणावर आणि मागण्यांवर ठाम आहेत। सगळे सोयऱ्यांचा कायदा उद्या अधिवेशनात पारित होतो की नाही ते पाहणार आणि त्यानंतर 20 तारखेपासून सरकारशी संवादही बंद करणार आणि 21 तारखेपासून आंदोलनाची पुढची दिशा ठरवणार असा इशारा जरांगेंनी आता राज्य सरकारला दिलाय। विशेष अधिवेशनामध्ये मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देण्याचा प्रयत्न करू, पुन्हा मराठा समाजाचा मनस्ताप होणार नाही याची काळजी सरकारकडनं घेतली जाईल असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलंय। ओबीसी नेत्यांवर जर आता अशी वक्तव्य होत असतील तर आम्ही ओबीसी नेते एकत्र येऊ असा इशारा बबनराव तायवाडे यांनी दिलेला आहे। जरांगे वारंवार मागणी बदलतात, सरकारला मुदत देतात आणि मुदतीआधीच आंदोलन करतात अशी टीका देखील तायवाडेंनी केलेली आहे। शिवाजीराव आढळराव पाटील यांना नुकतंच पुणे म्हाडाचं अध्यक्षपद देण्यात आलेलं आहे, यामुळे शिरूर लोकसभेच्या रिंगणातनं आढळरावांना बाहेर तर काढलं नाही ना अशी चर्चा रंगू लागलेली आहे। यावर विचारलं असता आढळराव पाटलांनी ही जागा शिवसेनेचीच असून आम्हीच ती लढणार असल्याचं म्हटलंय, त्यामुळे राष्ट्रवादीनं आग्रह करू नये असं देखील ते म्हणाले। त्यामुळे आगामी काळात महायुतीत शिवसेना आणि अजित पवार गटामध्ये संघर्ष निर्माण होण्याची चिन्ह दिसतायत। शिवाजीराव आढळराव पाटील यांना लोकसभेसाठी आपल्या शुभेच्छा असून लोकशाहीत कुणीतरी हरणार आणि कुणीतरी जिंकणार अशी प्रतिक्रिया खासदार अमोल कोल्हेंनी दिलेली आहे। मात्र शुभेच्छा देताना कोल्हे यांनी आढळराव यांना आव्हानही दिलेलं आहे। समोरासमोर चर्चा करा, माझी 5 वर्षातली कामगिरी आणि त्यांची 15 वर्षातली कामगिरी याचा लेखाजोखा मांडावा असं खुलं आव्हान कोल्हेंनी आढळराव पाटलांना दिलंय। शिवसेना ठाकरे गटानं लोकसभा निवडणूक समन्वयक जाहीर केले। लोकसभा समन्वयकांमध्ये अनेक नवख्या चेहऱ्यांना संधी मिळालेली आहे।
ठाकरे गटातले उपनेते दत्ता दळवी यांच्यावर ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाची, आमदार विलास पोतनीस यांच्यावर मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाची आणि माजी आमदार संजय कदम यांच्यावर रायगड लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. शरद पवार गटानं निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या विरोधात याचिका दाखल केलेली आहे. या शरद पवार गटाच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होतीये. नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला मिळाल्यानं त्यांनी ही याचिका केलेली होती. वाराणसीमध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या दरम्यान मावळ तालुक्यातले भाजपचे निवडणूक प्रमुख रवींद्र भेगडे यांनी शेकडो भाजप कार्यकर्त्यांसह मोदी मोदी नावाचा जयघोष केला. यावेळेला राहुल गांधींनी त्यांच्यासमोर हात जोडले आणि ते त्यांच्या मार्गस्थ झाले. नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. 25 मिनिटं 50 बातम्यांना सुरुवात करण्याआधी आत्ताच्या महत्त्वाच्या बातम्या पाहूया. महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक मॉमलॅक, उत्तम, सकस व दर्जेदार मॉमलॅक नाचणी सत्व. शिक्षकांनी निवडणुकीचं काम करू नये, कोण कारवाई करतं बघतोच. राज ठाकरेंचा निवडणूक आयोगाला इशारा. पश्चिम महाराष्ट्रातील बडा नेता भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा. शरद पवारांच्या निकटवर्तीयांना पक्षात घेण्याच्या हालचाली सुरू. पक्षानं आदेश दिला तर चंद्रपूर लोकसभा लढवणार. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचं मोठं विधान. लोकसभा लढण्याची प्रत्येकाची इच्छा, मी अपवाद नाही. सातारा लोकसभा लढवण्याचे उदयनराजेंचे संकेत. शिरूर लोकसभेची जागा शिवसेनेचीच, शिवाजीराव आढळराव पाटलांचं वक्तव्य. तर आढळराव पाटलांना लोकसभेसाठी शुभेच्छा, अमोल कोल्हेंचं थेट आव्हान. मराठा आरक्षणासाठी उद्या विशेष अधिवेशन. कोणत्याही समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला आरक्षण देणार, मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान. मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आजचा 10वा दिवस. उद्या दंड थोपटून लढण्यासाठी तयार राहणार. जरांगे आंदोलनावर ठाम. पुण्यामध्ये आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश. पुणे पोलिसांच्या कारवाईत 4 कोटींचे ड्रग्ज जप्त. 3 ड्रग्ज तस्करांना अटक.